नमस्कार मित्रांनो, मी नरसिंह बरे, संपादक आरोग्य दूत न्यूज. जगाच्या दुसऱ्या टोकाला चाललेला अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्या युद्धाला आता जवळपास 13 दिवस झाले आहेत. आपला भारत युद्धात थेट सहभाग नाही, पण त्याचा परिणाम मात्र सामान्य लोकांवर आणि छोट्या व्यावसायिकांवर दिसायला लागला आहे. आज जळगाव जिल्ह्यातील पाचोरा शहरात हॉटेल व्यावसायिकांवर मोठं संकट उभं राहिलं आहे. कमर्शियल गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाला आहे आणि दुसरीकडे तहसील प्रशासनाकडून हॉटेलमध्ये घरगुती गॅस वापरू नये अशा नोटीस देखील देण्यात आल्या आहेत. म्हणजेच एकीकडे गॅस मिळत नाही आणि दुसरीकडे जे मिळतंय ते वापरायला बंदी. यामुळे अनेक हॉटेल व्यावसायिकांवर अक्षरशः उपासमारीची वेळ येत असल्याची ते सांगत आहेत. याच पार्श्वभूमीवर आम्ही काही हॉटेल मालकांचा मुलाखत घेतली आहे. त्यांना नेमके काय अडचण आहे येत आहे आणि प्रशासनाकडून त्यांची काय अपेक्षा आहे हे आपण त्यांच्याकडून तोडून ऐकूया. आता आपण आलेलो आहोत पाचोरा शालीमार हॉटेल या ठिकाणी, कारण इराण, इस्रायल, अमेरिका या ठिकाणी युद्ध चालू आहे. आज मला वाटतं 13 ते 14 दिवस चालू आहे, युद्ध चालू आहे. आज आपल्यापासून हजारो किलोमीटर दूर चालू आहे. आपल्या भारताचा त्याचा काही संबंध नाहीये, तरी पण आज आपल्या राज्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये आज गॅस हंडी, जे आपल्याकडे कमर्शियल गॅस हंडी आहेत ते आपल्याकडे तुटवडा पडलेला आहे. आज जर बघितलं तर बरेचसे हॉटेली बंद पडलेले आहेत. त्या क्षणीच आपण त्या हॉटेल मालकाशीच आपण विचारण्यासाठी इथं आलेलो आहोत की गॅस हंडी जर कमर्शियल बंद झाले असतील तर त्याच्यामुळे आपल्याला काय प्रॉब्लेम, किती अडचण येतात, आपण त्यांच्याशी बाईट घेण्यासाठी आलेलो आहोत आहे. त्यामुळे आता सर्व चूल पेटलेली आहे आणि आता चुलीवर तुम्हाला पूर्ण स्वयंपाक त्यांचा जे बनत आहे ते तुम्हाला ते दिसत आहे. एवढी आता सध्या म्हणजे हॉटेलीवर परिस्थिती निर्माण झालेली आहे. आता आपण आलेलो आहोत शालीमार हॉटेल जवळ आणि हे आपल्या सोबत आहेत शालीमार हॉटेलचे मालक, संचालक हे आपल्या सोबतच आहेत. कारण कमर्शियल जर गॅस हंड्या बंद झाल्या असल्यामुळे आता यांच्यावर किती परिणाम झालेला आहे, काय काय अडचणी आल्या आहेत, आपण त्यांच्याशीच विचारूया. दादा, थोडक्यामध्ये आता हे गॅस साठी बंद झाल्यामुळे म्हणजे आपल्यासाठी किती प्रॉब्लेम आलेला, किती अडचण आली येत आहे तुला? मित्रांनो, मी 11 वर्षापासून हॉटेल व्यवसायात आहे आणि 11 वर्षापासून मी हॉटेल व्यवसाय हा कमर्शियल गॅसवरच करतो आहे. परंतु काय हे युद्ध परिस्थिती उद्भवली आणि युद्ध परिस्थिती उद्भवल्यानंतर कमर्शियल गॅसचा तुटवडा पडला. त्यामुळं मला चूल पेटवावी लागली. अक्षरशः म्हणजे 11 वर्षापासून जर मी गॅस वापरत असेल आणि अचानक मला जर चुल्हा पेटवावा लागत असेल तर असं झालं की अँड्रॉइड मोबाईल वापरता वापरता कीपॅड मोबाईल वापरावा सारखं झालं येते. जसं आज आपण अँड्रॉइड मोबाईल शिवाय राहू नाही शकत, कीपॅड मोबाईल वापरू नाही शकत, तसंच झालंय की आज गॅस शिवाय आम्हाला हॉटेल व्यवसाय करणं शक्यच नाहीये. कारण की हॉटेल व्यवसाय करण्यासाठी वेळेचं खूप महत्व असतं आणि वेळेचं महत्व असल्यामुळे आम्हाला खूप अडचणी येत आहे. गॅसवरती जे 5 मिनिटात काम होणार होतं ते याला 1-1 तास, अर्धा तास लागतंय. आणि जे आमचे मजदूर वर्ग आहे, जे आमचे कर्मचारी, स्वयंपाकी आहे, त्यांना जी 10-10, 20-20 वर्षापासून गॅसची सवय झालेली आहे, ते आज हॉटेलवरती तशाच पद्धतीचं स्वयंपाक प्रिपरेशन करणं हे जमत नाहीये. कारण की त्याचं जजमेंटच जमत नाही का किती अंगार द्यायची आणि किती कमी करायची. गॅसचं कसं आहे की बटन करायचं, बटन फिरवलं कमी झाली, बटन फिरवलं वाढवली, तर त्यामुळे आमचं नुकसान पण खूप होत आहे. कारण की चुलीवरती आम्हाला ते समजतच नाही की किती वेळ थांबवायचं, किती वेळ राहू द्यायचं चुलीवरती. अशा खूप काही अडचणी आम्हाला त्या उद्भवत आहे. आणि आज लाकडाचा तुटवडा, लाकूडचा पण तुटवडा आहे. लाकूड पण मुबलक स्वरूपात आम्हाला भेटत नाहीये. त्याचं पण आम्हाला जुगाड करून जंगलात लोकांना सांगून जंगलातून आम्हाला लाकूड आणून द्या, तेव्हा आमचं हे हॉटेल थोडंफार कुठंतरी 5%-10% चालू आम्ही केलेलं आहे. आत्ताच आपण त्याच्याशी संपर्क साधलेला आहे की त्यांनी काय काय अडचणी येत आहेत, काय काय झालेलं आहे. की जो आपण गॅसवर स्वयंपाक चालत होता त्यांना काही अडचण येत नव्हती. आता एकदम त्यांना गॅस बंद झाल्यामुळे, कमर्शियल बंद केल्यामुळे त्यांना आता चुलीवर यावं लागले आणि त्या चुलीवर आल्यामुळे किती प्रमाणात जाळ वगैरे हे त्यांना ते आता ते चुलीचं म्हणजे त्यांना जजमेंट जमत नाहीये. त्यांनी आता असं सांगितलेलं आहे, जर अशीच परिस्थिती जर पुढे चालू असेल, फक्त युद्ध चालू असून फक्त 13 ते 14 दिवस झालेला आहे,
तर ही अशी परिस्थिती आहे. जर ह्या पुढे असं जर चालू असेल तर ह्या पुढे किती घनिष्ठ परिस्थिती होईल. आणि तुम्हाला असे जर आता ही तुम्हाला असे अडीअडचणी येत आहे तुम्हाला गॅसमुळे, अशी जर परिस्थिती पुढे राहिली चालू तर तुम्हाला शासनाकडे काय मागण्या तुमच्या? साहेब असं आहे की हॉटेल व्यवसाय नसून एक परिवार आहे. हॉटेल व्यवसायासोबत माझ्यासोबत माझे 18 कर्मचारी जुळलेले आहेत. त्याच्यात महिला आहेत, त्याच्यात तरुण आहेत, काही मध्यमवर्गीय आहेत की जे ज्या पद्धतीने त्यांना हॉटेलचं काम येतं त्या पद्धतीने ते काम करतात. आणि त्या 18 व्यक्तींच्या परिवाराची जबाबदारी त्यांच्यावर आहे. जशी ह्या 18 लोकांची जबाबदारी माझ्यावर आणि माझ्या हॉटेलवर आहे, तशीच ती 18 परिवारांची जबाबदारी हे माझ्या 18 कर्मचाऱ्यांवरती आहे. जर पुढे चालून जर ही उद्योग परिस्थिती जर लांबली आणि लांबतच राहिली तर हे खूप मोठे परिणाम उद्भवणार आहेत. आणि या 18 लोकांचे परिवार उद्ध्वस्त होणार आहेत, यांचा रोजगार उद्ध्वस्त होणार आहे. ह्याच सोबत मला लागणारा कच्चा माल आहे, जसं की चिकन आहे, मटन आहे, व्हेज आहे, किराणा आहेत, याही व्यवसायांवरती परिणाम पडणार आहेत. कारण की फक्त माझे जे एक हॉटेल नसून असे अख्ख्या महाराष्ट्रात आणि भारतात हजारो लाखो हॉटेल्स आहेत आणि यासाठी करोडो कर्मचारी काम करत आहेत. तर ह्या करोडो कर्मचाऱ्यांचा ठीक एक मी मालक असल्यामुळे मी 1 महिने 2 महिने भागवू शकतो कुठून तरी, पण हे जे कर्मचारी आहेत जे 10-10, 12-12 हजार रुपयांवरती 200-300 रुपयां रोजवरती काम करतात, हे त्यांच्या परिवाराची भूक कसं काय भागवणार? त्यांची विनंती आहे की कमीत कमी 1 किंवा 2 दिवसात असं तरी आम्हाला एक बाटला कमर्शियल गॅस भेटायला पाहिजे, अशी आमची अपेक्षा आहे. आताच आपण ऐकलं हॉटेल संचालकाशी मालकाशी आपण संपर्क साधलेला आहे. त्यांचं म्हणणं आहे की कमीत कमी आम्हाला जर कमर्शियल जर 2च्या ठिकाणी 1 हांडी जरी भेटली तरी चालेल, पण आम्हाला गॅस हांडी भेटली पाहिजे. कारण या हॉटेल मालकावरच एवढे जे उपजीविका भागवणारे बरेचसे इथं गरीब लोक पोट भरणारे आहेत. जर ह्यांच्यावर जर हॉटेल बंद पडली गॅस हांडीमुळे तर ह्यांच्या हॉटेल तर जाऊ दे, यांचा परिवार तर यांच्यावरच आहे, पण यांच्यावर जे कामं करणारे जे गोरगरीब मुलं जे कर्मचारी आहेत ते सुद्धा उपासमारीची वेळ आलेली आहे. आणि आता सरकार सांगत आहे की गॅस हांडी कमतरता कुठंच नाहीये, गॅस हांडी भेटत आहे. त्यांचं एकदम खरं आहे, गॅस हांडीमध्ये तुटवडा नाहीये. आज घरगुती गॅसवाल्याकडे जर बघितलं तर आज कुठेच तुटवडा नाहीये, आज त्यांचं व्यवस्थित चालू आहे. हा फक्त फटका जो आहे फक्त हॉटेल व्यावसायिक यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे, कारण त्यांनी कमर्शियल हांडी बंद केलेल्या आहेत. त्यामुळं आज त्यांच्याकडे आज मी गावामध्ये पत्रकार म्हणून गेला असताना बरेच हॉटेलवाले सांगितलं तहसील कार्यालयामधून एक नोटीस दिलेली आहे की घरगुती गॅस या व्यवसाय हॉटेलवाल्यांनी वापरायचं नाहीये. तर तो हॉटेलवाले मला सांगत होते की आज आमच्याकडे जे आता कमर्शियल बंद केल्यामुळे आम्ही घरगुती गॅस वापरत होतो ते सुद्धा आम्हाला शासनाने बंद करायला सांगितलेलं आहे. जर आम्ही ते आता जे हॉटेलवर जे गॅस हांडी चालू होती कमर्शियल तेही बंद झालं आणि आपलं जे घरगुती वापर तेही बंद झालं, मग आता हॉटेलवाल्याने करायचं काय असा मोठा प्रश्न त्याच्या समोर आलेला आहे. आणि आता युद्ध चालू होऊन कमीत कमी 13 दिवस झालेला आहे. 13 दिवसामध्येच हा आपल्याला एवढा हॉटेल व्यवसायावर उपासमारीची वेळ आलेली आहे. जर असं चालू पुढे असेल तर किती भयानक गोष्ट होईल हे आपण बघितलं पाहिजे. युद्ध आपण ऐकतो, आता आपला काही संबंध युद्धाशी जर म्हटलं तिकडे इराक, इस्रायल, अमेरिका आहे, आपला काही संबंध नाहीये. आपण खूप दूर आहे, भारताचे संबंध काही नाहीये. तरीही संबंध असताना सुद्धा तिकडून जे आपल्याला माल येणार आहे, जेही आपल्याकडे इंधन येणार आहे, जे काही गॅस येणार आहे ते रस्ते बंद झालेले आहेत. त्याच्यामुळे आज आपल्या पूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये हॉटेल व्यावसायिकावर परिणाम झालेला आहे. तर ह्याच्या पुढे कुठं ना कुठं शासनाने सुद्धा हॉटेल व्यावसायिकांना कुठे ना कुठे मार्ग काढला पाहिजे, काही ना काही त्याच्यासाठीही लक्ष दिलं पाहिजे. धन्यवाद. तर मित्रांनो, पाचोरा शहरातील हॉटेल व्यावसायिकांची ही परिस्थिती आपण पाहिली. एकीकडे कमर्शियल गॅस उपलब्ध नाही आणि दुसरीकडे घरगुती गॅस वापरू
वापरू नका अशा नोटीस अशा परिस्थितीत छोटे व्यवसाय करणाऱ्या लोकांनी नेमकं करायचं तरी काय, हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रशासनाने आणि संबंधित विभागाने याकडे तातडीने लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे. कारण यामागे केवळ हॉटेल व्यवसाय नाही तर अनेक कुटुंबाचा उदरनिर्वाह जोडलेला आहे. या विषयावर आरोग्य दूत न्यूज पुढेही लक्ष ठेवणार आहे. मी नरसिंह भुरे, संपादक आरोग्य दूत न्यूज. पाहत राहा आरोग्य दूत न्यूज. धन्यवाद.